आता ना सुट्टी तर आहे क्रिसमसची, पण घरामध्ये ना खूप जास्त कामं वाढलेली आहेत. तर ती काय, तर आता बऱ्याच वेळा काय होतं, यश घरात आहे त्याच्यामुळे ना तो नेहमी काही ना काहीतरी नवीन-नवीन गोष्टी तो मागत असतो आणि त्याला ते बनवून द्यावंच लागतं. मग त्यात मी काय केलेलं, मनी प्लांट घेऊन आलेली आणि 2 दिवस झालं ते असंच पडून होतं. मग आता काय त्याला लावायचं तर होतं, पण ते काय माझ्याशिवाय कोण लावणार नव्हतं, कारण माझ्या नवरोबाला तर हे काय आवडत नाही अशा गोष्टी. तर ते काही त्याच्यामध्ये हात घालून बसणार नाही झाडं वगैरे लावायला. तर हे मलाच लावायचं होतं आणि मला पण आवडतं बरं का, हे सर्व अशा गोष्टी करायला ना खूप जास्त आवडतं. मग यशसोबत मी तेच करत बसलेली होती वार्ता, की आहे ना मला फक्त ₹50 मध्ये खूप छान असं मनी प्लांट भेटलं होतं आणि मी 3-4 वेळा ना ऑनलाईनसुद्धा मागवलं होतं. पण अजिबात त्याची क्वालिटी काही चांगली नव्हती आणि चांगलं आलं पण नव्हतं आणि एक 10 दिवससुद्धा बघा ते राहिलं नाही आणि मरून गेलं पूर्ण. मग मी म्हटलं आता चला नर्सरीमधूनच आणूया, म्हणून नर्सरीमधून मी आणलं आणि मस्त असं कुंडीसुद्धा आणली होती आणि खाली प्लेटसुद्धा आणि होलसुद्धा त्यांनी काकांनी त्या करून दिले होते मला त्या कुंडीला. मग आरामात त्याच्यामध्ये मी घरातल्या ज्या कुंड्या होत्या त्याच्यातली माती भरून घेतली पहा आणि नंतर मग व्यवस्थित ते लावून घेतलं आणि नंतर पाणी वगैरे घालून अगदी पानं वगैरे त्याचीसुद्धा धूळ बसलेली होती ती साफ करून व्यवस्थित घेतली. सर्व काही गॅलरीमध्ये बघा मस्त करून घेतलं आणि बाकीच्या कुंड्यांमधली पण माती व्यवस्थित केली. त्याच्यामध्ये काही खडे असले तर काढून टाकले आणि माती जी होती त्याच्यामध्ये काही झाडं नाहीत, तुळससुद्धा माझी मध्येच खाऊन टाकली होती उंदरानं पहा आणि म्हणून मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून व्यवस्थित करून घेतलं, जेणेकरून आता मी बाकीचीसुद्धा झाडं लावणार आहे. तर मला असं झाडं वगैरे लावायला ना खूप जास्त आवडतं. मग घरामध्ये ना खूप माती पडलेली होती, मग तीसुद्धा साफ करून घेतली, त्याच्यानंतर पुसून घेतलं सर्व काही. मग त्या कुंडीमध्ये सुद्धा माती व्यवस्थित अशी मोकळी व्हावी आणि छान अशी व्यवस्थित मऊ व्हावी म्हणून मग पाणी टाकून घेतलं. बघू शकता मस्त असं मनी प्लांट लावून घेतलं आणि किती भारी वाटत होतं मला आज खरंच. आणि त्याच्यामध्ये ना मग यशचं असं काहीतरी असतं, मी म्हटलं सुरुवातीला की कामं वाढतात. मग त्याच्यामध्ये त्याला खायचा होता पिंक डोसा. आता त्याने ते कुठे तर बघितलेला होता व्हिडिओमध्ये आणि तो तेच म्हणत होता, कारण त्याला व्हाईट डोसा तर अजिबात आपला जो बनवतो तांदूळचा वगैरे तो अजिबात आवडत नाही. मग त्याला पिंकच खायचा होता. मग म्हटलं चला तो पिंक डोसा मागतोच आहे तर हेल्दी पण आहे, करूनच द्यावा. मग म्हणून त्याला मी बीटचा डोसा इथे बनवून दिला आणि त्याच्यासोबत चटणीसुद्धा केली होती. तर असा काहीसा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.